नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी अशी करा पूजा आणि या चुका टाळा. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असते. वर्षभरातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची असते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी असे म्हणतात. या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हटले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात. या काळात सर्व शुभ कार्य थांबतात. या काळामध्ये लग्न कार्य वगैरे सर्व काही थांबलेलं असतं. भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात. आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच खास असतो. वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो. तर महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत पंढरपूरला जात असतात. पण बरेच काही असे लोकही असतात ज्यांना काही कारणामुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. मात्र या शुभ दिवशी तुम्ही घरच्या घरीही विठुरायाला नमन करून पूजा करू शकता आणि घरच्या घरी देखील आषाढी एकादशी साजरी करू शकतात. तर आषाढी एकादशी कशी साजरी करावी ते आपण बघूया. वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास केला जातो. एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूला समर्पित असतो. तर एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. आजच्या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूंचीही उपासना करावी. सकाळी आंघोळ आटपून देवाजवळ दिवा लावावा. उदबत्ती धूप निरांजन लावावे. त्यानंतर मनोभावे पूजा करावी. देवांना आधी शुद्ध पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे. परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ वस्त्राने पुसून पुन्हा देवांना देवघरात ठेवावे. त्यांना अष्टगंध अथवा कुंकू लावावे. पिवळी फुलं आणि तुळस वाहावी. एकादशीच्या दिवशी देवाचा उपवास असतो असे म्हणतात. त्यामुळे देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. देवाची आरती करावी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे. शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जावे. एकादशीच्या दिवशी पूर्णवेळ उपवास केला जातो. या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्यात आलेला आहे. तर एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्यप्राप्ती होते. या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो. त्यानंतर कोणतेही शुभकार्य करण्यास मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही कामं करण्याचा सल्ला देण्यात येतो. तर एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे. त्या कुठल्या आहेत ते बघून घेऊया. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्राचा जप करावा. भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे आणि तामसिक पदार्थांपासून दूर राहावे. देवशयनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतेही नशा करणारे पदार्थ सेवन करू नये. व्रत पाळावे. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात. तुळशीपत्र. भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं. त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. अन्न. या दिवशी जे उपवास करत नाही त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये. मसालेदार मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये. यामुळे नकारात्मकता येते. दान. या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे, वस्त्र, अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे. हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. तांदूळ खाऊ नये. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये.
कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते. तुळशीला पाणी देऊ नये. एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसाठी तुळशी माता निर्जल उपवास करत असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये. तुळशीची पाने तोडू नये. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नये. तुम्हाला जर एकादशीला तुळशीचे पाने हवे असतील तर पहिल्याच दिवशी तुम्ही तोडून घेऊ शकतात. तुळशीची पूजा. महिलांनी तुळशीची पूजा करत असताना केस व्यवस्थित बांधून घ्यावे आणि काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठ प्राप्ती होते आणि महापुण्य मिळते. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक, आर्थिक, कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही. एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते. एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका वैष्णव दैवताशी जोडले जाणे. एकादशी करणाराचे पूर्वकर्म शुद्ध होते. एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते. एकादशी करणाऱ्याला अन्नाची खाका होत नाही. परिणामतः झोपसुद्धा परिसीमित राहते. विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते. एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात. त्याने ती 12 वर्षे प्रतिवर्ष 24 एकादशी केल्या होत्या. एकादशी व्रत हे राजा अमरीश, राजा हरिश्चंद्र, राजा नल, राजा युधिष्ठिर यांनी केले आहे. आपण पण करून आपला उत्कर्ष साधूया. तर ह्या आषाढी एकादशीचा उपवास तुम्ही देखील नक्की करा आणि ही माहिती देखील नक्की शेअर करा. आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.